गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण युनिट नंबर 2ला सुरुवात करणार आहोत. युनिट नंबर 2 जे आहे त्या युनिटचे नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न. या युनिटमध्ये आपण एकूण 4 पॉईंटच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना, अर्थ, व्याख्या असे राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असणारे विविध घटक अभ्यासणार आहोत. 2.1 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, व्याख्या व राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, व्यक्तिगत उत्पन्न, खर्चयोग्य उत्पन्न, दरडोई उत्पन्न, चालू व स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न अशा विविध राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर 2.2 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती यांचा आपण अभ्यास करणार आहोत. 2.3 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना येणाऱ्या अडचणी यांचा आपण अभ्यास करायचा आहे किंवा ज्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना ज्या अडचणी निर्माण होतात त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि 2.4 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचे उपयोजन किंवा उपयोग याविषयी आपण चर्चा करणार आहोत. अशा प्रकारे या युनिटमध्ये एकूण 4 पॉईंटमध्ये हे युनिट आपण अभ्यासणार आहोत. आता आपण या आजच्या टॉपिकला आपण आज सुरुवात करतोय. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, व्याख्या व वैशिष्ट्ये याविषयी आज आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना मानली जाते. आपण मागील लेक्चरमध्ये जी स्थूल अर्थशास्त्रीय आर्थिक चले यांचा जो अभ्यास केला त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे एक महत्त्वपूर्ण आर्थिक चल असलेलं आपल्याला दिसून येतं आणि या राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास आपण या आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नावरून एकूण अर्थव्यवस्थेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती मिळत असते. अर्थव्यवस्थेची माहिती देणारे सांख्यिकीय साधन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे. यामध्ये सर्व घटकांचे प्रतिबिंब पडलेले असते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या या संकल्पनेला किंवा राष्ट्रीय उत्पन्नाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असलेले आपल्याला दिसून येते. राष्ट्रात कोणत्या वस्तू व सेवांचे उत्पादन होते, ते किती होते, त्याचा उपभोग कसा घेतला जात असतो, त्याचबरोबर त्यातील किती हिस्सा कोणत्या कोणत्या वर्गांना मिळतो किंवा कोणत्या वर्गामध्ये त्याचं विभाजन वाटप कशा प्रकारे होतं, त्याचबरोबर कोणत्या क्षेत्राकडून किती उत्पादन होतं, त्यातील किती भाग गुंतवणुकीसाठी वापरला जातो किंवा उपलब्ध होतो, अशा विविध बाबींची माहिती ही राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला मिळत असते. आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या या संकल्पनेला अत्यंत स्थूल अर्थशास्त्रामध्ये महत्त्व असले आपल्याला दिसून येतं. देशातील नैसर्गिक साधनसामग्री व श्रम यांच्या प्रयत्नामधून किंवा यांच्या माध्यमातून उपभोग्य वस्तू, भांडवली वस्तू आणि सेवांची निर्मिती होत असते. यापासून जे उत्पादन किंवा जी वस्तूंची, सेवांची निर्मिती झालेली असते त्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचे पैशात काढलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजेच एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशातील साधनसामग्रीचा वापर करून उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशा प्रकारची व्याख्या राष्ट्रीय उत्पन्नाची केलेली आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय उत्पन्न हे
देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र स्पष्ट करत असते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी, एकूण उत्पादन आणि एकूण रोजगार या गोष्टी राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीवरून ठरत असतात. कोणत्या देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून असतो. म्हणजेच देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरत असते. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नावरून देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न निश्चित होत असते, ठरत असते. त्यावरून समाजाच्या किंवा देशातील नागरिकांच्या राहणीमानाची पातळी निश्चित होत असते. आर्थिक कल्याण व आर्थिक विषमता यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अभ्यासणे महत्त्वपूर्ण ठरत असते. म्हणून अशा प्रकारे या राष्ट्रीय उत्पन्नाला स्थूल अर्थशास्त्रामध्ये एक वेगळे महत्त्व असलेले आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ विचारात घेता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जसं थोड्या वेळापूर्वी आपण चर्चा केली की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा यांचे पैशात काढलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशा प्रकारचे राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ किंवा व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवहारातून प्राप्त झालेले उत्पन्न समाविष्ट केले जाते. त्याचबरोबर देशातील लोक अनेक प्रकारचे व्यवसाय करत असतात. त्यामधून अनेक प्रकारच्या विविध वस्तूंची निर्मिती केली जात असते. त्यामध्ये उपभोग्य वस्तू, भांडवली वस्तू आणि सेवांची निर्मिती होत असते. या वस्तू व सेवांच्या निर्मिती जी केली जाते त्यांचे पैशातील मूल्य जे आहे ते पैशातील मूल्य यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न काढले जात असते. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या या संकल्पनेमध्ये देशामध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांच्या मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न हे मोजले जात असते. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या किंवा अर्थ पाहता एका विशिष्ट कालावधीमध्ये देशातील नैसर्गिक साधनसामग्री आणि श्रम यांच्या सहाय्याने निर्माण झालेल्या वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशा प्रकारचा राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ काढला जातो. विशिष्ट कालावधी हा सर्वसाधारणपणे 1 वर्षाचा विचारात घेतला जात असतो. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आहे हे समजण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध आर्थिक विचारवंतांनी किंवा अर्थतज्ज्ञांनी ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्यांच्या आधारे आपण राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. यामध्ये सुरुवातीला डॉक्टर मार्शल यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची एक व्याख्या दिलेली आहे किंवा व्याख्या स्पष्ट केलेली आहे. डॉक्टर मार्शल यांच्या मते प्रतिवर्षी एखाद्या राष्ट्रातील श्रमिक आणि भांडवल या नैसर्गिक साधनसामग्रीच्या साहाय्याने मूर्त आणि अमूर्त अशा वस्तू व सेवांचे जे निव्वळ उत्पादन केले जाते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटले जाते. अशा प्रकारे डॉक्टर मार्शल यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्राध्यापक पिगू यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. प्राध्यापक पिगू यांच्या मते समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशामध्ये व्यक्त केला जातो किंवा मोजला येतो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटले जाते. यामध्ये विदेशातून मिळवलेल्या उत्पन्नाचाही समावेश केला जात असतो. अशा प्रकारे पिगूंनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर फिशर यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. फिशर यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनाकडे जो भाग प्रत्यक्षरित्या उपभोगासाठी वापरण्यात येतो किंवा वापरला जातो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटले जात असते. अशा प्रकारे फिशरनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने व्याख्या राष्ट्रीय उत्पन्नाची केलेली आहे. ती म्हणजे ठराविक कालखंडामध्ये देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा यांची दुहेरी मोजणी टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशा प्रकारे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने व्याख्या करून
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याविषयी व्याख्या करून याविषयी ही संकल्पना स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अधिक पद्धतीने समजण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची जी वैशिष्ट्ये आहेत किंवा या संकल्पनेची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये समजून घेणे आवश्यक ठरते. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यावरून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अधिक पद्धतीने तिचे आकलन होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेची वैशिष्ट्ये पाहणे आवश्यक ठरत असते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेची वैशिष्ट्ये पाहत असताना राष्ट्रीय उत्पन्न हे देशामध्ये एका विशिष्ट कालावधीत तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन असते. म्हणजे देशात निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांचा विचार राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये केला जात असतो. देशातील सर्व वस्तू सेवांचे मूल्य काढून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जात असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी एका वर्षाच्या कालावधीसाठी मोजले जात असते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे दरवर्षी मोजले जात असते. प्रत्येक वर्षी प्रत्येक जगातील विविध देश आपापल्या देशातील राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जाहीर करत असतात. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न हा पूर्वी निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचा साठा नसून तो एक प्रकारचा प्रवाह आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात सातत्याने बदल होत असतात. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना साठा नसून ती प्रवाही संकल्पना आहे किंवा त्याला तो एक प्रवाह असलेला आपल्याला दिसून येतो. हे एक राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी पैशामध्ये व्यक्त केले जाते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी पैशामध्ये मोजमाप त्याची केले जात असते. पैशाच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्न हे व्यक्त करण्यात येत असते. हे राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना भांडवली साधनसामग्रीचा जो झीज खर्च होत असतो त्याला घसारा असे म्हणतात. तो स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केला जातो आणि त्यानंतर जे उत्पन्न मिळते ते निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे की राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अभ्यासताना भांडवली खर्च किंवा घसारा जो असतो तो या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमाप करत असताना तो वजा केला जात असतो. त्यानंतर दुसरं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना डबल काउंटिंग म्हणजे दुहेरी गणना होऊ नये यासाठी अंतिम वस्तू व सेवांचेच मूल्य राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना विचारात घेतले जात असते. हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य राष्ट्रीय उत्पन्नाचं असले आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हस्तांतरित रकमा यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये किंवा मोजमापामध्ये केला जात नाही. कारण राष्ट्रीय उत्पन्न हस्तांतरित रकमा ह्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्या हस्तांतरित झालेल्या असतात. त्यामुळे डबल काउंटिंग किंवा दुहेरी गणना होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारच्या हस्तांतरित रकमाचा विचार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ज्या सेवांचा पैशाच्या स्वरूपात मोबदला घेतला जात नाही किंवा त्यांच्या पैशाच्या स्वरूपात न करता एक सेवाभावी वृत्तीने त्या सेवा केल्या जातात त्यांचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जात नाही. हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उद्योग संस्थांनी किंवा विविध संस्थांनी न वाटलेल्या नफ्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा अशा प्रकारचे मत एक मांडलेले आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत त्यावरून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याची ही संकल्पना आपल्याला अधिक प्रकारे समजून घेता येते. त्यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाची ही संकल्पना अधिक पद्धतीने चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कशा प्रकारे असतो आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन विविध घटकांमध्ये कशा प्रकारे होते याविषयी चर्चा करणे महत्त्वपूर्ण ठरत असते. यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह समजून घेणे महत्त्वपूर्ण ठरते.
कारण राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहावरून राष्ट्रीय उत्पन्नाची नेमकी संकल्पना कशी असते आणि तिचं महत्त्व काय आहे हे आपल्याला यावरून स्पष्ट होत असतं. राष्ट्रीय उत्पन्नाचा ही संकल्पना समजून घेत असताना अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची आणि विभाजनाची ही प्रक्रिया ही एकाच वेळी चालू असते. म्हणजे ज्यावेळी उत्पादन होतं त्यावेळीच त्याचे विभाजनसुद्धा होत असते, त्या उत्पादनाचे विभाजन होत असते आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न ही साठा संकल्पना नसून एक प्रवाह ही संकल्पना आहे असं म्हटलं जात असतं. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये एकाचे उत्पन्न हे दुसऱ्याचा खर्च असते आणि त्यामुळे ही संकल्पना प्रवाही संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते. हा उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह समजून घेण्यासाठी सुरुवातीला अर्थव्यवस्थेमधील दोन घटकांचा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. बाजूमधील आकृतीमध्ये आपण ही संकल्पना अधिक पद्धतीने चांगल्या प्रकारे स्पष्ट समजून घेऊ शकतो. यामध्ये अर्थव्यवस्थेचे दोन भागामध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे किंवा दोन भाग करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे कुटुंब संस्था आणि दुसरा जो भाग आहे तो उद्योग संस्था. या दोन भागामध्ये देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन किंवा वाटप कशा प्रकारे होते हे या आकृतीमध्ये स्पष्ट केलेले आपल्याला दिसून येते. या बाजूमधील आकृतीमध्ये सुरुवातीला कुटुंब संस्थाकडून उद्योग संस्था उत्पादन घटकांची खरेदी करतात. यामध्ये भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे जे उत्पादन घटक आहेत त्यांची खरेदी करून खरेदी उद्योग संस्था करत असतात आणि या उत्पादन घटकांचा वापर करून उद्योग संस्था विविध वस्तू आणि सेवांची निर्मिती करत असतात. उद्योग संस्थांनी कुटुंब संस्थांकडून भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक खरेदी केल्यामुळे उद्योग संस्था त्याचा मोबदला म्हणून उत्पादन घटकांना जे मोबदले देतात त्याच्यामध्ये खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादींचा समावेश असतो. अशा प्रकारे उत्पादन घटकांच्या वापराबद्दल उद्योग संस्थांकडून कुटुंब संस्थांना जे उत्पन्न प्राप्त होते ते सुरुवातीला उद्योग संस्थांच्याकडून उत्पन्न कुटुंब संस्थांच्याकडे हस्तांतरित होत असते. अशा प्रकारची सुरुवातीला राष्ट्रीय उत्पन्नाचं हस्तांतरण किंवा जे प्रवाह आहे तो उद्योग संस्थांच्याकडून कुटुंब संस्थांच्याकडे येत असतो. त्यानंतर कुटुंब संस्थांच्याकडे आलेले उत्पन्न हे कुटुंब संस्था त्या उत्पन्नाच्या उत्पन्नातून विविध वस्तू व सेवांचा पुरवठा, वस्तू व सेवांची खरेदी उद्योग संस्थांच्याकडून करत असतात. त्यामुळे कुटुंब संस्थांच्याकडे आलेले उत्पन्न हे पुन्हा हस्तांतरित होऊन ते उद्योग संस्थांच्याकडे जात असते. म्हणजे पुन्हा त्याचा प्रवाह उद्योग संस्थांच्याकडे जात असतो. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये या दोन घटकामध्ये उत्पन्नाचं संचलन किंवा वितरण किंवा जो प्रवाह आहे तो फिरत राहत असतो आणि ही प्रक्रिया सातत्याने आपल्याला दिसून येत असते. कारण एकाचे उत्पन्न हा दुसऱ्याचा खर्च असतो. ज्यावेळी कुटुंब संस्था, उद्योग संस्था खर्च करतात त्यावेळी तो कुटुंब संस्थाचा उत्पन्न असतं आणि कुटुंब संस्था ज्यावेळी खर्च करत असतात त्यावेळी ते उद्योग संस्थांचे उत्पन्न असते. अशा प्रकारे या दोन विभागामध्ये किंवा दोन गटामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह सातत्याने फिरत असतो. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाची ही संकल्पना प्रवाही असलेली आपल्याला दिसून येत असते आणि यामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन होऊन ते उत्पन्न जे आहे, राष्ट्रीय उत्पन्न जे आहे कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था यांच्यामध्ये फिरत असलेले आपल्याला दिसून येत असते. अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, व्याख्या, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह याविषयी आपण चर्चा केली.
पुढील लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत.